हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. इत्थं व्यवसिता हंतु मृषयोरूढमन्यवः, निजघ्नुर हंकृतैर्वैनं हतमच्युत निंदया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय या ठिकाणी विदुराला सांगतात. याप्रमाणे वेन अत्यंत उग्र शासन करू लागला आणि अधर्माने वागू लागला आणि त्यामुळं सगळी प्रजा त्याच्या विरोधात गेली. संपूर्ण समाज त्याच्या विरोधात गेला. तो स्वतःलाच राजा समजू लागला. म्हणजे राजा हा विष्णूचा अंश आहे. माझ्यामध्येच इंद्र आहे, माझ्यातच अग्नी आहे, माझ्यातच वरुण आहे, मीच सर्व सत्ताधीश आहे, यमराज देखील मीच आहे, दंड करणारा मीच आहे. या पद्धतीने त्याचं उग्र शासन सुरू झालं आणि धर्म कर्म यज्ञ याग सगळं बंद करून टाकलं. या वेळेला या कथेवर आधारित आधुनिक कवी वाराकांत यांनी एक सुंदर खंडकाव्य लिहिलेलं आहे. ते सहज माझ्या वाचनामध्ये आलं. त्या खंडकाव्याचं नाव आपल्याला ज्या पद्धतीने अग्निपथ याचे दोन भाग आहेत, एक पूर्व आणि दुसरं उत्तर भाग. अग्निपथ नावाचं हे खंडकाव्य आहे, ज्यामध्ये या वेनाचं उग्र शासन आपणासमोर दाखवलेलं आहे. लक्ष्मी ही खरं म्हणजे देवता आहे, परंतु तुम्ही या लक्ष्मीला जर भोगदासी बनवलं तर ती लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर रागावते, रुसते. ती देखील तुमच्यावर रुष्ट होते. अहो, लक्ष्मीला तिचा सन्मान दिला पाहिजे. मग ती कोणती लक्ष्मी असो, ग्रहलक्ष्मी सुद्धा ती सन्मानितच केली पाहिजे. तिला दासीसारखं वागवणं म्हणजे तो अपमान आहे. याप्रमाणे ते म्हणतात की हा जो राजा आहे त्याच्या विरोधात सगळा समाज कसा गेला त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कारण सगळा समाज धर्माने वागणार आहे. तेव्हा आपल्या रुद्र नावाच्या भागामध्ये आपण जेव्हा रुद्राचा अभिषेक करतो त्यावेळेला रुद्र म्हणण्याची पद्धत आहे. या रुद्रामध्ये सगळ्यांना नमस्कार केलेला आहे. या रुद्राचं वैशिष्ट्य असं की सगळ्यांना, सगळ्या समाज घटकाला, समाजातल्या सगळ्या छोट्या मोठ्या कारागिरांना सुद्धा नमस्कार केलेला आहे. अगदी रथकारेभ्यो कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च वो नमो नमो. कुलाल म्हणजे हा कुंभार, त्याचप्रमाणे चर्मकार असो, कुंभार असो, रथकार असो, त्याचप्रमाणे इशुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो. बाण तयार करणारा असो, धनुष्य करणारा असो, सगळ्यांना नमस्कार का केलाय? ते म्हणतात अहो, सगळेच समाज घटक हे सुस्थिर जीवनासाठी आवश्यक आहेत. समाज जर चांगला चालायचा असेल, जीवन चांगलं चालायचं असेल तर सगळ्या समाज घटकाला घेऊन चाललं पाहिजे. हा त्याच्या मागचा संदेश आहे. हा आपण लक्षात घेत नाही की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या समाज घटकाला तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. कुणीच कमी नाही, कुणी अधिक नाही. याप्रमाणे हे सगळे जे कारागीर होते ते कारागीर राजावर रुष्ट झाले आणि राजाला म्हणाले, हे राजा, तू जर अधर्माने वागणार असशील तर मी रथ करणार नाही, मी रथ तयार करणार नाही. जसं आज आपण कामगाराची क्रांती म्हणतो. कामगार जेव्हा एक होतात त्यांची क्रांती होते, कामगाराचा उठाव होतो, त्यावेळेला सगळे लोक हतबल होतात. का? कामगारांच्या हातामध्ये सगळी सूत्र असतात, तरच राज्य सकट नीट चालतं. मग हे सगळे बाण तयार करणारा म्हणू लागला, मी बाण तयार करणार नाही,
तलवार तयार करणारा म्हणू लागला, मी तलवार तयार करणार नाही, कारण ज्या तलवारीने ज्या बाणाने तू अधर्माने वागणार असशील तर मी ते तयार करणार नाही. रथ तयार करणारा म्हणू लागला की नाही, माझ्या रथावर बसून तुम्ही जर अधर्माने वागणार असाल तर रथ तयार होणार नाही, बाण तयार होणार नाही, धनुष्य तयार होणार नाही. याप्रमाणे सगळे कामगार त्याच्या विरोधात गेले आणि मग त्याला वाईट वाटू लागलं की अरे मला काहीच मिळेना, धनुष्य मिळेना, बाण मिळेना, तलवार मिळेना, ढाल मिळेना, त्याचप्रमाणे रथ मिळेना, सगळे कामगार माझ्या विरोधात गेलेत. आणि त्या वाराकांतांनी असं लिहिलंय, ही समाज क्रांती आहे. हा पूर्ण अध्याय समाज क्रांतीच्या अनुषंगाने आपण लक्षात घेतला पाहिजे. आधुनिक काळामधला सुद्धा तो संदर्भ आहे. म्हणून प्रतिकारा तृणपाते उठले, आसन इंद्राचे डळमळले. तृणपात सुद्धा प्रतिकार करू शकतं. तृणपात तुम्ही सामान्य समजू नका, सामान्य माणसाला सामान्य समजू नका. ते जर संघटित झाले तर त्यांच्यामध्ये एक शक्ती, महाशक्ती तयार होते. म्हणून प्रतिकारा तृणपाते उठले, आसन इंद्राचे हादरले. आणि या वेळेला हे सगळे लोक विरोधात गेल्यानंतर हा राजा म्हणतो की आता आपण काय करायचं. तो सगळ्या ब्राह्मणाची सभा बोलवतो आणि ब्राह्मणाला म्हणतो, का हो, तुम्ही माझ्या विरोधात या लोकांना भडकवलंय, तुम्ही माझ्या विरोधात सगळा समाज निर्माण केलाय. ते म्हणतात नाही. आणि सगळे लोक म्हणतात की आता आपण राजाला ठार मारू. वाराकांतांनी असं लिहिलंय की सगळे समाज बिघडल्यानंतर, समाजाचा उठाव झाल्यानंतर कोणीही राज्यकर्ता राज्य करू शकत नाही. इंग्रज फार काळ राज्य करू शकले का? नाही करू शकले. का? उठाव असा झाला की ज्या उठावामुळे इंग्रज राज्य करू शकले नाही. संपूर्ण स्वातंत्र्य लढा याच्यातून आपल्याला उत्पन्न झालेला दिसतो. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की याप्रमाणे सगळे लोक त्याच्या विरोधात गेले आणि उभे राहिले, ज्याला ठार मारू आपण. सगळे ब्राह्मण म्हणले थांबा. ब्राह्मण म्हणजे मंत्रीगण होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणच नव्हे, मंत्रीगण. जे जे मंत्री होते प्रमुख मंत्रिमंडळातले ते समोर आले आणि त्यांनी सांगितलं थांबा, आम्ही एकदा बोलून बघतो. राजाच्या मनाचं परिवर्तन झालं तर ठीक, नाहीतर हो म्हणण्याचा उशीर. बस याप्रमाणे सगळे तयार झाले आणि बाहेर सगळी जनता प्रक्षोभित होऊन थांबली. हातात दगड घेतले होते सर्वांनी आणि इकडे मंत्रीगण राजाला काही 2 शब्द बोलण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी 2 शब्द त्यांना समजून सांगितले, पण राजा ऐकत नव्हता. राजा म्हणाला ते काय माहित नाही, मी सर्व सत्ताधीश आहे, माझे शब्द तुम्ही ऐकले पाहिजेत, नाहीतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता मी मंत्रिपदावरून खाली करून टाकीन. असं म्हणल्याबरोबर या सर्व मंत्रिमंडळाने इत्थं व्यवसिता हंतू ह म्हणाले. फक्त हुंकार. या ठिकाणी शब्द असं म्हटले की जगनोहरू हुंकृतय वैनम. हुंकृतम हा शब्द भागवतकारांनी वापरला. हुंकृतम म्हणजे काय हो? म्हणजे या ठिकाणी ते म्हणतात की हुंकाराने त्या राजाला खलास केलं. आता हुंकाराने कसं खलास करतील कुणी कोणाला? तर हुंकार म्हणजे फक्त ह म्हणाले. ह म्हणल्याबरोबर जे दगडांचा वर्षाव झाला तर राजा खलास झाला. फक्त ह म्हणण्याचा उशीर. आपण म्हणतो ना फक्त ह म्हणा, मी काम करतो. तेव्हा हुंकृत्यम, हुंकृत म्हणजे होकार द्या, हंकार. तेव्हा हा जो हय त्या हंकारामधूनच, हुंकारामधूनच अग्निप्रदीप्त व्हावा, त्याप्रमाणे सगळे प्रक्षुब्ध लोक झाले आणि जगनुहरु हुंकृतय वैनम हतमच्युत निंदया. ताबडतोब मुळातच तो अच्युत निंदया, देवाची निंदा करून तो आधीच अर्धमेला झाला होता. पण देवाच्या निंदेने तो आधीच मेल्यासारखा झाला होता. फक्त निमित्त मात्र पाहिजे होतं. हे निमित्त मंत्रिमंडळ झालं, मंत्रीगण झाले आणि लोकांनी त्याला ठार मारलं. याप्रमाणे ते म्हणतात की हे सर्व लोक पाषाणाचा हल्ला त्याच्यावर करतात. जनता ही जेव्हा प्रक्षोभित होते तेव्हा काय होतं? ही राजलक्ष्मी सुद्धा म्हणते. काय म्हणते राजलक्ष्मी? यौवन धन दो हाती लुटुनी, भोगदासी मज केले वंचुनी. तू यौवन आणि धन 2 हातांनी लुटलंस. त्या ठिकाणी या दोन्ही हातांनी लुटून तू मला भोगदासी बनवलं. मी लक्ष्मी आहे, मी श्रीमंत आहे,
मी श्रीमंती तुला देणारी आहे, धन देणारी आहे, दौलत देणारी आहे, पण तू जर मला पाय पुसणं केलंस तर मी तुझ्या विरोधात या ठिकाणी उभी राहीन. याप्रमाणे राजलक्ष्मी सुद्धा त्याच्या विरोधात उभी राहिली. असा हा असंतोष निर्माण झाला. याप्रमाणे या पूर्ण अध्यायामध्ये जनक्षोभ आपल्याला दाखवलेला आहे. आणि राजा जर अधर्माने वागू लागला तर जनता सुद्धा कशी त्याच्या विरोधात जाते हा याचा विषय आहे. आणि म्हणून हा चिरकालीन विषय आहे, केवळ आजचा नाही. आपण कामगार क्रांती कशाला म्हणतो? मार्क्स काय म्हणतो की कामगार हाच क्रांती करत असतो, कारण कामगार हा या संपूर्ण राज्य सकटाचा आधार आहे. म्हणून हे सगळे कामगार विरोधात गेले. एकदा मुने असते तू, आणि मग राजा ठार झाला. वेल ठार झाला. वेल ठार झाल्याबरोबर मग या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं त्याच्या आईला की याचं प्रेत असंच राहू द्या. तेलामध्ये त्याला जपून ठेवलं, ते प्रेत संरक्षित केलं. आणि मग त्याच वेळेला राजा गेला म्हटल्याबरोबर चोरांना बरंच वाटलं. सगळे चोर मुक्त झाले. कुणी दिवसा लुटू लागले, कुणी मारहाण करू लागले, कुणी लोकांची दौलत लुटू लागले. अरे 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 पण चोरवडा माजला. याचं शासन आलं होतं त्यावेळेला सगळे चोर एखादे उंदरं पळावेत त्याप्रमाणे लपून बसले होते. आता पुन्हा राजा नाही म्हटल्यानंतर कोण आहे आपला मालक? याप्रमाणे अरे चौरप्रायम जनपदम, सगळा जनपद, सगळा समाज चौरप्राय झाला. सगळीकडे चोरांचा धुमाकूळ माजला. आणि मग सगळ्या मंत्रीगणांनी ब्राह्मणांनी विचार केला, म्हणले आता आपण चोरांचा बंदोबस्त करायचा तर राजा नियुक्त केला पाहिजे. मग काय करावं? म्हणून त्यांनी ब्राह्मणे समुद्र शांतो दीना नाम समुपेक्षका, त्यांनी नांगस्य वंश राजर्षे, त्यांनी ते प्रेत सुनीतीकडून घेतलं आणि तिला सांगितलं आता आपण याच्यावर प्रयोग करू. म्हणून त्यांनी पहिल्यांदा मांड्यांचं घर्षण केलं. मांड्यांचं घर्षण केलं, त्याच्यातून ममंतुरुतम रसात, मांड्यांचं घर्षण केल्याबरोबर त्यातून एक पुरुष बाहेर पडला. तो कसा होता? काक कृष्णवती रस्वांगो रस्वबाहुर महाहनु, बुटका होता, काळा कभिन्न होता, नाक बसकं होतं, त्याचप्रमाणे नाकही मोठं होतं, रस्वबाहू हातपाय असे रस्व होते, मात्र शक्तिवान होता. आणि रस्वपान निम्न नासोग्रा, तो खाली पाहत आपल्या लाल रंगाचे त्याचे केस होते. आणि तो हात जोडले त्यांनी आणि किंग करो मी तिवादिना, काय करू महाराज, मला कशाला जन्माला घातलं असं म्हणाल. हे पाहिलं ऋषींनी. अरे म्हणले हे काही उपयोगाचं नाही, राजा म्हणून उपयोगाचा नाही. बुटका आहे, काळा कभिन्न आहे, नाक मोठं आहे, ओठ मोठे आहेत, डोळे बारीक आहेत, त्याला रूप नाही, सौंदर्य नाही, बुटकेपण आहे, काय करावं? मग निषेधत्य ब्रुवांस्त, त्याला सांगितलं खाली बस. निषेध, खाली बस, खाली बस म्हणून त्याला सांगितलं. म्हणून त्याचं नाव निषाद पडलं. हे निषाद गिरीकंदरामध्ये गेले, नंतर त्याला गिरीकंदरात पाठवलं. त्याप्रमाणे त्यातून निषाद आदिवासी समाज त्यातून निर्माण झाला. तस्य वंशा, मग आता म्हणजे आता काय करावं? आता पुन्हा ऊर्ध्व जे शरीर होतं बाहू, याचं मंथन केलं. बाहूचं मंथन केल्याबरोबर त्याच्यातून लक्ष्मी आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू हे मिथुन त्यातून प्रगट झालं. पृथू आणि अर्ची असं त्यांचं नाव. मैत्रेय म्हणतात याप्रमाणे बाहुभ्याम मध्यवानाभ्याम मिथुनम समपद्यत तदृष्टा मिथुनम जातम ब्रह्मवादिना, पाहिल्याबरोबर प्रत्यक्ष विष्णूचे अंश प्रगटले, लक्ष्मी सह प्रगटले. सगळ्या ऋषींनी, सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना वंदन केलं. यंच लक्ष्म्या संभूती, हा ही लक्ष्मी आहे, ही प्रत्यक्ष भगवंताची पत्नी आहे आणि हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे. आणि याचं नाव पृथू. आणि पृथू कशामुळं? तो या पार्थिव शरीरातून निर्माण झाला. पार्थिव शरीर होतं त्यातून निर्माण झाला म्हणून पृथू हे नाव पडलं. आणि अर्ची हे तिचं नाव. एष साक्षात धरे रंशो जातो लोकरिक्षया, समाज कल्याणासाठी यांनी जन्म घेतलेला आहे. आता याचं विवरण करताना थोड्या वेगळ्या पद्धतीने वेलणकर
नावाचे फार मोठे अभ्यासक होते. त्यांनी याचं विवरण करताना असं म्हटलंय की समाज जेव्हा राज्यविहीन होतो किंवा राजा त्या समाजामध्ये नसतो, तो जेव्हा निरंकुश होतो आणि निर्णायक होतो, नायकच शिल्लक राहत नाही, त्यावेळेला हा समाजच एखाद्या मृतदेहासारखा पडलेला असतो, असा त्याचा अर्थ त्यांनी घेतला. वेलणकर हे मोठे अभ्यासू होते, ज्ञानी होते, नागपूर विद्यापीठामधले संस्कृत विभागाचे प्रमुख होते. तेव्हा त्यांनी भागवतावर काही चिंतन केलेलं आहे. ते म्हणतात की समाज पुरुष हा मृतवत पडल्यासारखा, आणि मग पहिल्यांदा त्यांनी मांडीचं घर हे केलं, मांडीचं मंथन केलं. म्हणजे काय तर मांडीचं मंथन केलं म्हणजे जो वैश्य समाज आहे, मांडीपासून वैश्य झालाय, तेव्हा वैश्य समाजातल्या लोकांना बोलावलं, त्यांची निवडणूक घेतली आणि त्यातून एक माणूस निवडून आला लोकशाही पद्धतीने. निवडून आल्यानंतर पाहिलं तर त्याला निवडून दिलं लोकांनी, सगळ्या वैश्यांनी, पण तो काही राज्य शकट चालवण्याच्या योग्यतेचा नव्हता, म्हणून त्याला परत पाठवलं. मग पुन्हा बाहुभ्याम, मग बाहूचं मंथन केलं. बाहू कोण आहे? क्षत्रिय. बाहू पासून क्षत्रिय निर्माण झाले, म्हणून बाहू हे भगवंताचे हात आहेत, ते क्षत्रिय आहेत. म्हणजे क्षत्रियांच्या मधून पुन्हा निवडणूक घेतली आणि त्यातून एक स्त्री आणि एक पुरुष निवडून आला, आणि ते आहेत हे पृथू आणि अर्ची. आता असा एक वेगळा अर्थ त्याने अन्वयार्थ लावलेला आहे. असो, ते या ठिकाणी त्यांनी असं लक्षणाच्या अंगाने म्हटले, असं ते म्हणतात. पृथू जन्माला आल्याबरोबर समोर उभे राहिले, त्यांना अभिषेक केला. तशा अभिषेका आरब्धो, ब्राह्मणांनी त्यांना अभिषेक केला, त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं. आणि या वेळेला समुद्र, गिरी, खग, मृग हे सगळे त्यांच्या समोर अनेक उपायनं घेऊन आले. मोठा आता प्रत्यक्ष भगवंत विष्णूच प्रगटलाय म्हटल्यावर उपायनं घेऊन आले. सरी समुद्रा गिरयो नागा नागा व खगा मृगा, हा सगळ्यांनी आंधळ आणले, काही ना काहीतरी भेटीला वस्तू आणल्या. नदी, समुद्र, पर्वत, नाग, गाई, खग, मृग या सर्वांनी उपायनं आणले आणि त्या राजाला म्हणजेच पृथूला राज्याभिषेक केला. पृथू हा राजा म्हणून या ठिकाणी सन्मानित केला आणि त्याच्यासोबत त्याच्या पत्नीला देखील राणी म्हणून अभिषेक केला. याप्रमाणे कुणी काय काय दिलं त्याचं वर्णन केलेलं आहे. तस्मत जहार धनदौ, धनद म्हणजे कुबेर. कुबेरानी काय दिलं? प्रत्येकाने एक एक गोष्टी त्यांना अर्पित केलेल्या आहेत. काय काय केलं ते म्हणतात. तस्मै जहारधनो हेमं वीरवरासनम, प्रत्यक्ष कुबेरानी सोन्याचं सिंहासन दिलं. कुबेराकडे काय पैशाला कमी आहे, बँकेचा मालकच आहे तो सगळ्या. त्यांनी वरासनम सुंदर सोन्याचं सिंहासन दिलं. त्याचप्रमाणे वरुण आले. वरुण म्हणजे पाणी. तर पाणी काय देणार? आपल्याजवळ जे ते द्यावं लागतं. आपल्याजवळ आपण लुटतो ना, संक्रांतीच्या वेळेला लुटतो. काय लुटतो? तुमच्याजवळ जे अधिक आहे ते लुटायचं असतं. का तर ते दान या रूपाने. तिथे ते म्हणतात वरुणाने काय दिलं? सलिल स्त्रावमात पत्रम. त्यांनी जसं आपण एखाद्या लग्नामध्ये सुंदर अशा प्रकारचं व्याल व्यजन किंवा एक अशा पद्धतीची योजना असते की ज्याच्यातून थंड पाणी यावं, तुषार यावेत पाण्याचे आणि थंड वाराही यावा, असं जसं कूलर असतं त्याप्रमाणे, असं कूलर जसं असावं त्याप्रमाणे त्यांनी वारा आणि पाणी याचे शिरकावे, शिंतोडे ज्याच्या अंगावर पडावेत अशा प्रकारचं एक सलिल स्त्रावम आतपत्रम. आतपत्र म्हणजे कमल. तेव्हा अशा प्रकारचं त्यांना अंधण दिलं की ते त्याच्यातून थंड पाणी येईल आणि थंड वारा येईल आणि ते चांदण्याप्रमाणे शुभ्र अशा प्रकारचं होतं. वायू आले. वायूने काय दिलं? व्याल व्यजनम. वायूच देणार. त्यांनी वारा घालण्यासाठी 2 पंखे दिले. धर्म आला. धर्माने कीर्तिमयस्त्रजम. धर्माने
कीर्तिमय माला दिली. इंद्राने मुकुट दिला, यमाने दंड दिला. यमराज म्हणले आता या दंडाचं आमच्या जवळ काही काम नाही, तुम्ही राहू द्या तुमच्याजवळ, कारण तुम्ही योग्य धर्माने वागणार आहात. तेव्हा यमाने दंड दिला. ब्रह्मदेवाने वेदमय कवच दिलं. सरस्वतीनं सुंदर हार दिला. विष्णू भगवान आले, त्यांनी सुदर्शन चक्र दिलं. अहो माझंच रूप आहे तुम्ही, हे सुदर्शन चक्र तुम्हाला. लक्ष्मी आली, तिने संपत्ती प्रदान केली. रुद्र आले, त्यांनी 10 चंद्राकार अशा प्रकारच्या तलवारी दिल्या. अंबिका म्हणजे देवी आली, तिने चंद्राकार ढाल दिली. चंद्रमा आले, त्याने अमृतमय अशा प्रकारचे अश्व दिले. त्वष्टा म्हणजे कोण? त्वष्टा म्हणजे इंजिनियर आजकाल. तेव्हा हा विश्वकर्मा त्वष्टा आला, त्याने रथ तयार करून दिला. त्वष्ट्याने रथ केलाय. अग्नीनं 2 मेंढरं दिले, कारण अग्नीचं वाहन काय? मेषवाहन. अग्नी हा मेषवाहन आहे, म्हणून अग्नीला मेष हा आपण समर्पित करतो. त्याप्रमाणे त्याने 2 बकरे दिले आणि त्याला त्या जे मेष होते किंवा बकरे होते त्याचे जे शिंग असतात त्याचं धनुष्य करून अग्नीनं दिलं आणि गाईच्या शिंगाचं धनुष्य करून आणि या मेषाच्या शिंगाचं अर्थात मेंढ्याच्या शिंगाचं धनुष्य करून दिलं. सूर्याने तेजोमय बाण दिले. पृथ्वीनं चरणस्पर्श मात्र अभीष्ट स्थान या ठिकाणी जाण्यासाठी पादुका दिल्या, योगमयी पादुका दिल्या. आकाशाने अभिमानी देवतांनी पुष्पांच्या माळा दिल्या. आकाशविहारी सिद्ध गंधर्वाने नाचणं गाणं त्याचप्रमाणे अंतर्धान होण्याची विद्या दिली. आशीर्वाद दिले. ऋषींनी आशीर्वाद दिले. ऋषी काय देतील? ब्राह्मणाकडून काय अपेक्षा हो? ब्राह्मणांनी पैसे द्यावे ही अपेक्षा नाही, ब्राह्मणांनी आशीर्वाद द्यावेत बस. आशीर्वचन ब्राह्मणाचं आलं म्हणजे सगळं आलं. ऋषींनी आशीर्वाद दिले, ते म्हणजे आमच्याजवळ काय? आम्ही कफल्लक आहेत, आम्ही फक्त फळं खाऊन पाले खाऊन राहणार आहेत, आश्रमात राहणार आहेत. आमच्याजवळ मात्र मंत्रविद्या आहे, ती मंत्राचे आशीर्वाद दिले. समुद्र आला, त्याने आपल्या जवळचा शंख दिला. पर्वत आणि नदी यांनी सुंदर अशा प्रकारचा उपहार दिला. आणि त्यानंतर सूत मागध बंदीजन हे स्तुती करू लागले. आता सूत मागध बंदीजन यांच्याजवळ काय द्यायला, म्हणून त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली देवाची. ही देखील देवाला प्रियच असते. तेव्हा नाट्यम सुगीतम वादित्र याप्रमाणे त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. तेव्हा पृथ्वी महाराज म्हणतात, माझी स्तुती का करता हो? म्हणे मी तर अजून काहीच माझा पराक्रम दाखवला नाही, माझे गुण अजून तुमच्यापर्यंत आले नाही, माझ्या गुणांचं दर्शन अजून तुम्हाला घडलं नाही, मग तुम्ही कशासाठी माझी या ठिकाणी स्तुती करू लागले? तेव्हा ते म्हणतात, महाराज अहो ही स्तुती याच्यासाठी आहे की तुम्ही पुढे असे होणार आहात. तेव्हा भविष्यकालीन सूचना त्यातून दिलेली आहे. तुम्ही कसे होणार याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की तुष्टूर भगवंताच्या अंगावर सुंदर अशा प्रकारच्या फुलांचा वर्षाव झाला आणि मग एष धर्मभृताम श्रेष्ठो सगळे लोक म्हणू लागले, हे खरे धर्माचे रक्षक आहेत. त्याचप्रमाणे गोप्ताच्या धर्मसेतू नाम आणि दुष्ट लोकांना शासन करणारे आहेत. आणि वसुकाल उपादत्ते ज्याप्रमाणे सूर्य हा उन्हाळ्यामध्ये उष्णता निर्माण करतो, सगळं पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यामध्ये अपरंपार पाणी पावसाच्या रूपाने देतो. तो जवळ स्वतःजवळ काही ठेवतो का? नाही ठेवत. तसाच राजा प्रथम कर रूपाने तुमच्याकडून काही घेतो आणि नंतर हजारो हाताने तुम्हाला दान करतो, प्रजेचं रक्षण करतो. वसुकाल उपादत्ते काले चायंबी मुंचती समसर्वेषु भूतेषु प्रतपन सूर्यविद विभू. सूर्याप्रमाणे हे वागणारे आहेत आणि अप्यायतेसो लोकम याप्रमाणे अत्यंत अमृतमय वाणीने हे समाजामध्ये राहतील आणि अव्यक्त रूपाने गूढ कार्य करतील. अनंत गुण यांचे राहतील. हे अनेक दुष्ट लोकांना शासन करतील, सद्गुणांचं रक्षण करतील. नादंडम दंडय तेज आणि प्रजेचं पालन मुलाप्रमाणे करतील. रंजयिष्यती समाजाचं परिपालन करतील. समाजात आनंद कसा राहील, आनंदी कसा राहील हे पाहतील. शरण्य सर्व भूतानाम
आणि दीनवत्सल राहतील. मातृभक्ती परस्त्रीषु, परस्त्रीला आई समान, परस्त्रीला आपल्या माते समान मानणारे राहतील आणि धर्माचं पालन करणारे राहतील. याप्रमाणे सगळ्या सूत मागध बंदी या गणांनी पुढे पृथू काय करतील याचं आधीच विवरण केलेलं आहे. आणि अस्मै नृपाला केलं तत्र बलिं याप्रमाणे हे प्रत्यक्ष भगवान आहेत आणि ही प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. अशा पद्धतीने आराध्य भक्त्या लभतामलम ज्ञानम यत्नपरम विदंती तत्र तत्र गेले सात विक्रमः श्रोते त्यागाथा पृथु विक्रमः. पृथु हे पृथुल विक्रमः, हे पृथु अनेक विध विक्रम करणारे राहतील. अशा पद्धतीने मैत्री म्हणतात एवं भगवान वैन्य ख्यापित गुणकर्मभी छंदयामास कामय प्रतिपूजाभिवंद्यत. याप्रमाणे सर्व बंदीगणांनी नमस्कार केला, त्यांना योग्य पद्धतीने उपायन अर्पण केले, नमस्कार केला, त्यांची पूजा केली. ब्राह्मण त्या ठिकाणी उपस्थित होते, सगळ्या ब्राह्मणांनी मंत्र म्हटले. विदुर म्हणतात अहो महाराज, आम्ही असं ऐकलं की जमिनीने पृथ्वीने गोरूप धारण केलं, गाईचं रूप धारण केलं. का केलं हो गाईचं रूप धारण? जमिनीने गाईचं रूप का धारण केलं? आणि बहुरूपिणी ही जमीन गाय म्हणून भगवंताच्या समोर आली आणि भगवंतानी तिला शासन केलं असं आम्ही ऐकलं. हेच काय कारण आहे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर इकडे सूत शौनकादिकाला सांगतात आणि विदुराला या ठिकाणी मैत्रेय सांगतात. ते म्हणतात मैत्री उवाच यदाभिषिक्त पृथुरंग विप्रवै. ज्या वेळेला पृथूनी हे राज्य शकट आपल्या हातात घेतला, राज्याभिषेक त्यांचा झाला, त्यावेळेला त्यांच्या हातात सत्ता आल्याबरोबर जनसामान्य जे लोक आहेत त्यांच्या समोर हात जोडून शरण आले. म्हणजे महाराज काय म्हणले, तुमचं काय म्हणणं आहे? पहा, राजा कसा असावा? समाजाची काळजी घेणारा, समाजाचं वर्तमान पुसणारा. योग्यता त्याच्याजवळ अशी असली पाहिजे की समाजाची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. समाज सगळा कसा होता ते म्हणतात वयम राजन जाठरेणाभितप्ता. सगळे लोक आले, सगळ्या गावातले लोक, सगळ्या राज्यातले लोक हे दुतर्फा जमा झाले. म्हणले काय? म्हणले महाराज आम्ही किती दिवसाचे उपाशी आहोत. काय झालं? वयम राजन जाठरेणाभितप्ता. आमच्या पोटामध्ये भूक लागली आहे, आम्ही उपाशी आहोत कितीक दिवसात. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या कोटरामध्ये अग्नी लागावा त्याप्रमाणे आमच्या पोटात अग्नी लागलेला आहे. तुम्ही आमचं रक्षण करा, तुम्ही आमचं या ठिकाणी या. दुष्काळ पडला. काय झालंय? तो दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे सगळे लोक अत्यंत त्रस्त झाले. दुष्काळ पडलेला आणि लोक उपाशी मरतायत हे पाहिल्याबरोबर त्यांनी विचार केला का बरं दुष्काळ पडला? का पृथ्वीमधून काही येत नाही? अन्नधान्य पिकत नाही? नाही म्हणले महाराज, अन्नधान्य कितीतरी दिवसात पिकलं नाही. मैत्रेय म्हणतात विदुरा. पृथू म्हणतात थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता त्याची व्यवस्था करतो. पृथू प्रजानाम करुणम निशम्य. त्यांचं कारुण्यपूर्ण त्यांचं भाषण ऐकलं आणि ताबडतोब हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि म्हणाले थांबा, आत्ताच्या आत्ता मी या पृथ्वीला वट्टीवर आणतो. का ती आतापर्यंत धान्य देत नाही तुम्हाला? गौ सत्यपाद. आणि असं म्हणल्याबरोबर जमिनीने गाईचं रूप धारण केलं आणि ती पळू लागली. पृथू तिच्या मागे धावतायत, ती पुढे पळते. तामन धावत ती पुढे पळते, पृथू मागे. आणि पृथू म्हणतात काय समजलीस तू? तू जर या ठिकाणी समाजाला अन्नधान्य देत नसतील तर तुझे तुकडे तुकडे करीन, तिळा एवढे तुकडे करीन. काय समजलीस तू? सतम जिघांस. माझा राग तुला माहित नाही अजून. त्राहिमा संपूर्ण समाज याला तू उपाशी ठेवतेस. का असं केलं? आणि किमुतत्वधार करुण दीनवत्सला माम विपाट्य जराम नावम यत्र विश्वम प्रतिष्ठितम. अगं तुझ्यावरती सगळं विश्व प्रतिष्ठित आहे आणि तू अशा पद्धतीने समाजाला उपाशी का ठेवलंस ते मला सांग. आत्ताच्या आत्ता तुझे मी तिळाएवढे तुकडे करतो. असं म्हणून हातात धनुष्य घेतलं, बाण जोडला आणि मारणार एवढ्यात ही पृथ्वी शरण आली. महाराज मला क्षमा करा, क्षमा करा. तू असं का केलं? काम खलबोषधी बीजानी प्राक्सृष्टानी स्वयंभुवा. अगं
ज्या स्वयंभू मनूच्या काळात ब्रह्मदेवानी जे अनेक बीज निर्माण केले, अनेक वृक्ष वनस्पती बीज धान्य सगळे निर्माण केले, ते सगळे तू पोटामध्ये ठेवून दिलेस. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी समाज कल्याणासाठी निर्माण केलेले होते. त्वम खल्वौषधी बीजानी प्राप्त सृष्टानी स्वयंभुव मनूच्या काळात जे निर्माण केलंय नमुंचस्याग्निरुद्धानी, आणि ते तू सोडत नाहीस, ते देत नाहीस. मंदधी, तुझी बुद्धी भ्रमिष्ट झाली का? तू अज्ञानी आहेस का? का तुझ्याजवळ तू ठेवलंस? अमुंशांचुत परिताना, सगळे लोक उपाशी मरतायत, त्यांची तुला काळजी नाही वाटत? शमयिष्यामी मद्बाणैर, आत्ताच्या आत्ता तुझ्यामध्ये मी बाण सोडून तुला तुझी दुर्दैन्य करून टाकतो. एवं मन्युमयीम मूर्ती, आणि जे त्यांचा तो राग पाहिला, क्रोध पाहिला, त्यांचा झालेला तिळपापड पाहिला, आणि मग मात्र तिने हात जोडले. धरो वाच, जमीन बोलू लागली. नमः परस्मै पुरुषाय मायया, हे देवा मला क्षमा करा. तुम्ही प्रत्यक्ष भगवान आहात, तुम्ही प्रकृतीच्या पलीकडचे अशा प्रकारचे भगवान आहात. तुम्ही स्वतः कुठंच आहात. नम स्वरूपानुभवेन निर्धूत. अहो, द्रव्य क्रिया कारक याच्या हे सगळं तुमच्यामुळे, पंचमहाभूत तुमच्यामुळे, पंचेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय सगळे तुमच्यामुळे, सगळ्या देवता तुमच्यामुळे. आणि तुम्ही आता हातामध्ये शस्त्र घेतलं. मला सांगा, तुम्हीच माझं रक्षण करायचं तर तुम्हीच मला मारू लागले तर कसं होईल? अहो, गुराख्याने जर हातामध्ये तलवार घेतली तर गायीचं रक्षण कोण करील? तुम्ही माझ्यासाठी गोरक्ष आहे, म्हणजे गुराखी. कृष्णाने गुराख्याचं रूप धारण केलं ना, कृष्ण गुराखी. तेव्हा मी तुमची मुलगीच आहे, मी तुमची मुलगी आहे. भूमी ही भगवंताची मुलगी आहे म्हणे. जशी गाय ही मुलगी आहे तशी भूमी सुद्धा मुलगी आहे. मी तुमची पुत्री आहे, मुलगी आहे, आणि मला माझ्यावरती हात उगारता हे योग्य नाही. अहो, अज्ञानी लोक सुद्धा स्त्रीवर हात उगारत नाहीत. मी तर तुमची मुलगी आहे, माझ्यावरती का बरं हात उगारता? आणि तुम्ही म्हणता हे तू का सोडलं नाहीस? धन धान्य वगैरे सगळं तुझ्यामध्ये तू का लुप्त करून टाकलंस? मी सांगते, थांबा, माझ्यावरती रागावू नका, पण माझं म्हणणं ऐकून घ्या. अशा पद्धतीने ती शरण आली आणि तिने सांगितलं की महाराज, अहो, आतापर्यंत अधार्मिक राजे झाले. जो राजा झाला तो अधर्माने वागणारा होता, त्यामुळं अधर्माने वागणाऱ्या राजाला मी कधीच शरण जात नव्हते. मी माझ्याजवळचे सगळे औषधी बीज वनस्पती माझ्याजवळ ठेवल्या. का? तर अधर्माला साह्य नको म्हणून मी माझ्याजवळ ठेवल्या. मैत्रेयवाच इथं पदुवेम स्तूय, आणि मग अस्मिन लोके देवामुष्मिन मुनिभिः तत्वदर्शिभिः पुरा सृष्टादेव औषधेव ब्रह्मणा विशांपते. आणि आतापर्यंत हे राजा जो बेन राजा होता तो अधर्माने वागणारा, अनितीने वागणारा होता. जेव्हा राजा नीतिमान असतो तेव्हा सगळीकडे सुपीकता असते, हा त्याचा तात्पर्य अर्थ आहे. सुपीकता कधी असते? सुजलाम सुफलाम भूमी कधी होते? जेव्हा राजा चांगला असतो. राजा वाईट निघाला की सगळ्या निसर्गामध्ये बदल होतो, आणि निसर्ग म्हणतो आता काही मदत करायची नको. दोघदारांच महाभाव भूतानान भूत भावन. अहो, तुम्ही आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की तुम्ही माझ्यामधून सगळं काढून घ्या. मी काही खाल्लं नाही, माझ्याजवळच ठेवलंय, पण काढून घेण्यासाठी योग्य माणसाची निवड करा. दोघधारम, मी माझ्यामध्ये दूध आहे, पण ते काढण्यासाठी चांगला गवळी पाहिजे, त्यासाठी पाना फुटण्यासाठी वत्स पाहिजे. वासरू असेल तर मला पाना फुटेल. मग माझ्यात प्रेम निर्माण करणारे लोक माझ्यासमोर आणा. त्याचप्रमाणे माझ्यातून दूध काढून घेण्याचं कौशल्य असलेले लोक माझ्यासमोर आणा, आणि मग माझ्याजवळून काय तुम्हाला काढून घ्यायचे ते काढून घ्या. याप्रमाणे समांच हे पाहिल्याबरोबर मग ऐकलं पृथ्वीने, हो बरोबर आहे म्हणे. ठीक आहे, आता आपण तशी योजना करू. आता या ठिकाणी किती सुंदर विवरण केलेलं आहे. प्रत्येक जण कशा पद्धतीने या नियुक्त केला, कोणाची कशी नियुक्ती केली त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आपण या पृथ्वीने केलेल्या या नियोजनाचा विचार करू की त्यांनी पृथ्वीमध्ये जे जे आहे. आता दूध ही जी संकल्पना आहे ती दूध म्हणजे दूधच नव्हे, दूध म्हणजे ज्ञान सुद्धा होऊ शकतं. कारण आपण बघतो ना, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन.
गीतेबद्दल काय म्हटलंय? पार्था वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. पार्थ कोण झाला? वत्स झाला. भगवान हे गवळी आहेत, त्यामुळे त्यांनी धार काढली आणि अमृत कोणतं आहे? गीतारूपी अमृत. पण कशातून काढलं? दशोपनिषदो गावो किंवा सर्वोपनिषदो गावो. सगळ्या उपनिषद म्हणजे गाय, सगळे उपनिषद म्हणजे गाय. भगवान हे त्याचे गवळी आणि पार्थ हा वत्स, कारण पार्थाच्या प्रेमाने ही गीता सांगितली गेली. आणि गीता म्हणजे काय? तर गीता म्हणजे दूध आहे, गीता म्हणजे अमृत आहे. म्हणून सर्वोपनिषदो गावो दौधा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हे जसं ज्या कौशल्याने सांगितलंय, ज्या प्रतिमेने सांगितलंय किंवा ज्या भाषेने सांगितलंय, ही भाषा कोणती आहे? रूपकात्मक भाषा आहे. तशीच ही सुद्धा रूपकात्मक भाषा आहे की गाय कोण आहे? तर ही पृथ्वी गाय आहे. मग पृथ्वीमधून अनेक गोष्टी काढून घ्यायच्यात, मग त्यासाठी वत्स वेगळा पाहिजे, त्यासाठी काढणारा गवळी वेगळा पाहिजे. त्याचं नाव त्याने आपण त्याचा ज्ञानी जो आहे, कसं काढून घ्यावं हे ज्याला कळतो तो गवळी. दूध काढून घेणं सुद्धा सोपं नाहीये. गाईच्या कासामधून दूध काढणं, म्हशीच्या कासातून दूध काढताना सुद्धा एक कौशल्य लागतं. नाही तर गाय दूध देत नाही, पाना चोरते, लाथ मारते, तिला चिमटा बसता कामा नये. तिला आनंदही वाटला पाहिजे, कारण आनंदाशिवाय दूध निघत नसतं. तेव्हा आनंदातून हे प्रगट झालं पाहिजे, दुःखातून नाही. म्हणून या कथेमध्ये आपल्याला एक नवा विचार दिसतो, तो म्हणजे पर्यावरणाचा. पर्यावरणाचं आपण कशा पद्धतीने पर्यावरण घेतलं पाहिजे, पर्यावरणाचा उपयोग केला पाहिजे. ते म्हणतात हा पर्यावरणाचं सुद्धा शोषण करता कामा नये, दोहन केलं पाहिजे. दोहन म्हणजे दूध काढणे. प्रेमाने केलेली गोष्ट म्हणजे दोहन. कोणाहीकडून, कोणत्याही व्यक्तीकडून एखादं तुम्हाला काम करून घ्यायचंय, तर रागावून, वसकून, त्याला त्रास देऊन मग ते शोषण झालं. जेव्हा माऊलींनी शब्द वापरलाय की गाईच्या कासाजवळ गोचिडही असतं आणि वासरूही तिथंच असतं. वासरू त्यातलंच दूध पितं आणि गोचिड ते कासाजवळच असतं. पण गोचिडाला काय मिळतं? गोचिडाला अशुद्धची मिळे, रक्त मिळतं, दूध मिळत नाही. कारण गोचिड शोषण करतो आणि वासरू दोहन करतो. दोहन हे प्रेमातून असतं. तसंच पर्यावरणाचं सुद्धा आपण दोहन केलं पाहिजे, शोषण करता कामा नये. हा एक संदेश या कथेमधून दिलेला आहे. हा आधुनिक काळामध्ये आपल्याला उपयुक्त आहे. या दृष्टीने या कथेचा आपण नव्याने विचार केला पाहिजे. मी असा विचार केलाय की समाज घटक, समाजातले वेगवेगळे घटक, त्यानंतर वत्स कोण, पात्र कोणतं आहे आणि वस्तू किंवा पेय, दूध कोणतं काढलंय. आता नंबर 1, मानव हा समाज घटक आहे. मानव ही जाती आहे, मानव हा समाज घटक आहे. त्यातला मनू हा वत्स केला, मनूला वत्स केलंय. आणि पात्र कोणतं आहे? हात, पाणी पात्र. हात हे पात्र आहे. आपला हात जगन्नाथ आपण म्हणतो ना, आपला हात जगन्नाथ. अहो देवाने आपल्याला हात दिलाय, आपल्याला पाय दिलेत, आपल्याला डोळे दिलेत, आपल्याला सगळं दिलंय. मग आपल्यात काय कमी आहे? आपण परिपूर्ण आहोत. देवाने आपल्याला काहीच कमी केलं नाही. म्हणून तुम्ही विनाकारण देवाने हे केलं नाही, देवाने ते केलं नाही म्हणून कधी रडत बसू नका. हात हे पात्र आहे. मग मला सांगा, मनू हा वत्स आहे, मानव ही जाती आहे, हात हे पात्र आहेत. त्यातून काय काढायचंय? तर औषधी वनस्पती. औषधी वनस्पती कशातून घ्याव्या लागतात? श्रम करा, कष्ट करा, तरच तुम्हाला मिळेल. नाही तर तुम्हाला बसल्या जागी कुणी देणार नाही. म्हणून ते म्हणतात औषधी आणि वनस्पती, आपल्याला उपयुक्त असणारी गोष्ट हाताने काढून घेतली पाहिजे, आपल्या हाताने कष्ट केले पाहिजेत. हात हे कष्टासाठी आहेत. त्यानंतर ऋषी ह्या समाज घटक आहे. त्यातले वत्स कोण, ज्ञानी कोण आहेत? बृहस्पती. ते ज्ञानी आहेत. बृहस्पती ते वेद काढून घेतले, पण कोणत्या पात्रामध्ये? वाणी, श्रोत्र आणि मन. पहा किती सूक्ष्म विचार आहे हा. कारण वेद म्हणजे काय? दूध आहे काय? वेद म्हणजे ज्ञान आहे. मग ज्ञान कशात घ्यायचं असतं? आधी ते वाणीने उच्चारायचं असतं,
ते कानाने ऐकायचं असतं आणि मनामध्ये साठवायचं असतं. म्हणून ज्ञान हे काय झालं? पात्र. ज्ञान हे पय म्हणजे दूध झालं. पात्र कोणतं? तर वाणी, श्रोत्र आणि मन. कारण वेदाचा उच्चार वाणीनं करता येतो. ते कानाने ऐकायचे असतात आणि मनामध्ये साठवायचे असतात. म्हणून बृहस्पती हा त्याचा वत्स. बृहस्पतीशिवाय कोण सांगू शकतो? आणि तेवढं प्रेम कोणाला नाही. म्हणून तिसरी समाज घटक कोणतं? तर देवता हे समाज घटक. इंद्र हा त्याचा वत्स झाला. आणि सुवर्ण हे पात्र. कारण सोन्याचं देव काय जर्मनच्या पातीला जेवतील काय? नाही, सोन्याचा पात्र. म्हणून सुवर्ण हे पात्र आणि अमृत हे पय. कारण अमृत प्यायचं असेल, आपण म्हणतो की जर वाघिणीचं दूध काढायचं झालं तर सोन्याच्या पात्रात काढावं लागतं. का? वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे का? वाघीण जवळ तरी येऊ देईल का? तेव्हा वाघिणीचं दूध काढायचं तर सोन्याच्या पात्रात, तसं अमृत घ्यायचं तर सोन्याच्या पात्रात घ्यावं लागतं. दैत्य हा समाज घटक. सगळ्यांना बोलावलं, एकेकाला बोलावलं, चल या तुम्ही. पहिल्यांदा बोलावलं मानवाला, मग ऋषींना, मग देवतांना बोलावलं, मग राक्षस म्हणजे आम्ही. हा, तुम्ही या आता. दैत्य आले. मग तुमचे वत्स कोण? वत्स म्हणजे प्रमुख तुमचा समन्वयक कोण? तुमचा प्रमुख. तुमचा विश्वास कोणावर आहे? तुमचा नेता कोण सांगा? आमचा नेता अमुक. बरं ठीक आहे. कोण? प्रल्हाद आमचा नेता. बरोबर आहे ना? कारण तो दैत्य कुळातला आहे पण सद्विचाराचा आहे. प्रल्हाद हा नेता. मदिरा पात्र हे पात्र. आणि त्यात त्यांनी आम्हाला पाहिजे मद्य पाहिजे म्हणले, आम्हाला दुसरं काही नको. घ्या म्हणले तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. समुद्र मंथनातून सुद्धा मद्य कुणी घेतलं? राक्षसांनीच घेतलं. आम्हाला मद्य पिऊन तल्लीन व्हायचे. बर, आसव, ताडी आणि मद्य हे दूध काढून घेतलं. कशामध्ये? मदिराचे पात्रामध्ये. त्यानंतर गंधर्व आले. गंधर्वांनी विश्वावसूला आपला नेता केलं. कमल त्या पात्रामध्ये संगीत आणि सौंदर्य काढून घेतलं. पितृगण आले. पितृगण अनेक प्रकारचे पितर आहेत. आपण बघितलं पहिल्या द्वितीय स्कंदामध्ये की अनेक प्रकारचे पितर आहेत. ज्या पितरांच्या मध्ये आर्यमा हा प्रमुख आहे. अग्निश्वात्त वगैरे अनेक पितर आहेत. तेव्हा बरीशी अग्निश्वात्त, काही मृत पितर आहेत, काही अमृत पितर आहेत. त्यांचे राहण्याचे स्थान वेगवेगळे आहेत. प्रत्येक जण मृत्यू झाल्यानंतर पितर लोकात जातो. पण सगळ्यांचे कर्म सारखेच का? कुणी पुण्यवान आहे, कुणी पापी आहे. मग सगळे एकाच ठिकाणी थांबतील का? नाही. प्रत्येकाचे स्थान वेगळे आहेत, प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. त्याप्रमाणे पितृगण आले. त्याचा आर्यमा हा पहिला पितर आहे. आणि म्हणून ज्या वेळेला हे आपल्या समोर वर्णन केलेलं आहे महाभारतामध्ये, विदुर हे जेव्हा इकडे शाप यमराजाला झाला आणि विदुर रूपामध्ये ते पृथ्वी तलावर आले 100 वर्ष, त्यावेळेला आर्यमाने यमराजाचा दंड सांभाळलेला आहे. तेव्हा आर्यमा हा पहिला पितर आहे. म्हणून त्यांनी कच्ची माती या पात्रामध्ये कव्य काढून घेतलं. कारण आपण आता श्राद्ध कर्म करतो किंवा आता हा पितर पंधरवाडाच आहे, तर कव्य जे आहे ते पितरांचं असतं. हव्य आणि कव्य असे 2 शब्द आहेत. हव्य म्हणजे अग्नीमध्ये ज्याचं आपण हवन करतो त्याला हव्य म्हणतात, आणि पितरार्थ जे दिलं जातं त्याला कव्य म्हणतात. म्हणून हव्य आणि कव्य. म्हणून अग्नीला हव्य वाहन म्हणतात. हव्य म्हणजे अग्नीमध्ये जो आपण मंत्रयुक्त अशा प्रकारचे पुरोडाश अर्पण करतो तर तो देवापर्यंत पोहोचवतो, म्हणून त्याला हव्य वाहन असं म्हणतात. तेव्हा कव्य हे पितरांचं आणि हव्य हे अग्नीचं. सिद्ध आले. सिद्धांनी कपिल महामुनींना आपला नेता केलं, वत्स केलं, आणि आकाश या पात्रामध्ये सिद्धी काढून घेतल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेत. अष्टमहासिद्धी आणि इतरही सिद्धी आहेत. अणिमा, गरिमा, लघिमा, प्राकाम्य, त्याचप्रमाणे ईशिता, वशिता अशा प्रकारच्या सिद्धी आहेत. आणि या सिद्धीचं वर्णन आपण पुढे 11व्या स्कंदामध्ये करू की कोणत्या याने कोणती सिद्धी प्राप्त होते. पंचमहाभूतावर अधिकार प्राप्त झाल्यावर काय सिद्धी, पंचतन्मात्रेवर अधिकार प्राप्त झाला म्हणजे सूक्ष्म होण्याची सिद्धी कशी येते, पंचतन्मात्रा आपल्या ताब्यात आल्या की आपल्याला किती लहान होता येतं. मारुती रायाला नाही का किती लहान होता येत होतं, दिसतच नव्हते, चिरटा एवढं रूप. ह्या सगळ्या सिद्धीवर अवलंबून आहे. याप्रमाणे किंपुरुष आले. त्यांनी मयाला आपलं नेता केलं.
आणि आकाश या पात्रामध्ये अंतर्धान पावण्याची विद्या आत्मसात करून घेतली. यक्ष राक्षस आले, त्यांनी रुद्राला वत्स केलं आणि कपाल या पात्रामध्ये रुधिर म्हणजे रक्त काढून घेतलं. सर्प आणि विंचू आले, त्यांनी तक्षकाला आपलं प्रमुख नेता नेमलं आणि त्यांचं पात्र कोणतं तर बीळ हे त्यांचं पात्र. बीळ या पात्रामध्ये विष काढून घेतलं. पशु हिंस्र श्वापद आले, त्यांनी सिंहाला आपलं नेता नेमलं आणि शरीर या पात्रामध्ये मांस काढून घेतलं. पाळीव प्राणी पशु आले, त्यांनी नंदी बैलाला आपलं वत्स नेमलं आणि अरण्याच्या पात्रामध्ये तृण काढून घेतले. पक्षी आले, त्यांनी गरुडाला प्रमुखत्व नेमलं आणि स्वतःच्या शरीरामध्ये रसरूप हे पय काढून घेतलं. वृक्ष आले, त्यांनी वटवृक्षाला प्रमुख नेमलं आणि स्वतःच्या शरीरामधून रसरूप काढून घेतलं. पर्वत आले, त्यांनी हिमालयाला मुख्य नेमलं, त्याच्या शिखरामध्ये धातू गेरू पिवडी वगैरे काढली आणि नंतर याप्रमाणे मानव हे यांनी पृथ्वीला प्रमुखत्व नेमलं आणि भूमीमधून अन्नधान्य काढून घेतलं. म्हणजे पृथ्वी हा त्याचा नेता झाला मानवाचा आणि त्या नेत्याने अन्नधान्य काढून घेतलं. याप्रमाणे आपल्याला प्रत्येक वस्तू काय, पात्र कोणतं, समाज घटक कोणता आणि त्याला वत्स कोणता नेमला या संबंधीचं विवरण आपण जर बारकाईने केलं तर आपल्याला पृथ्वीने किती सूक्ष्मपणाने सगळ्या समाज घटकाला एकत्र आणले. सगळे जर सुखी राहिले तर आपण सुखी, सगळे दुःखी राहून तुम्ही सुखी नाही राहू शकत. तुम्हाला जर काचेच्या घरात राहायचं तर लोकांचे दगड येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर तुमचं काचेचं घर राहत नसतं. त्याप्रमाणे सगळा समाज सुखी असेल तर आपण सुखी. याप्रमाणे सगळ्या समाज घटकाला बोलवून घेतलं आणि त्यांचे तुम्हाला जे जे पाहिजे ते काढून घ्या म्हणून सांगितलं. याप्रमाणे ते म्हणतात की पृथ्वीने अशा पद्धतीने प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे त्यांचं भगवान सर्वांना या अन्न धान्य अमृत ज्ञान हे जे सगळं लुप्त झालेलं होतं ते सगळं पुन्हा प्राप्त करून दिलं. याला पृथ्वी दोहन असं म्हणतात. याला पृथ्वी दोहन का म्हटलंय तर पृथ्वीमध्ये सगळं काही आहे. बहुरत्ना वसुंधरा, वसुंधरेत काय नाही पण आपण ते काढून घेतलं पाहिजे कौशल्याने. तिथं कौशल्य म्हणजे प्रेमही पाहिजे, कौशल्यही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि आपल्याला उपयुक्तताही पाहिजे. शोषण नव्हे तर दोहन हा आपला या ठिकाणचा आजचा संदेश आहे. या दृष्टीने पृथ्वी महाराज यांनी मग 100 अश्वमेध यज्ञ केले. यत्र प्राची सरस्वती, जिथे सरस्वती नदी पूर्वेला वाहत होती, पूर्व दिशेला वाहणारी पूर्वाभिमुख असलेली सरस्वती, पूर्वेकडे सरस्वतीचा प्रवाह पूर्वेकडेच वाहत होता. याप्रमाणे तिच्या तटाकावर यांनी 199 यज्ञ केले. आता 100वा यज्ञ पूर्ण झाला की इंद्राला वाटलं आपलं राज्य घेईल. विनाकारण इंद्राच्या मनामध्ये भय. मग 99 यज्ञ झाले पण 100वा यज्ञ त्यांसाठी अश्वमेधाचा घोडा पाठवला. तो घोडा इंद्राने लपून ठेवला. कोणी घोडा नेला, कोणी घोडा नेला, काही पत्ता नाही. शेवटी विचार केला, अरे घोडा कसा सापडत नाही. मग एका ठिकाणी घोडा सापडला. अरे कोणी घोडा चोरून नेला होता काही पत्ता नाही. आणि ज्या ज्या वेळेला हा घोडा चोरून न्यावा इंद्राने आपलं रूप बदलून टाकावं. वैन्य यज्ञ पशुम स्पर्ध आणि त्यावेळेस कधी घोडा एखाद्या रूप बदलायचं, कधी संन्यासाचंच रूप घ्यायचं, कधी साधूचंच घ्यायचं, कधी एखाद्या भिकाऱ्याचंच घ्यायचं. याप्रमाणे इंद्राने वेगवेगळे रूप धारण केले आणि घोडा पळवला. चरमेण अश्वमेधेन यजमान युष्पतिम वैन्य यज्ञ पशुम स्पर्धन पुवाहते रोहिता. आणि अत्रेणा चोदितो. अत्री ऋषी म्हणाले पृथ्वीच्या मुलाला विजिताश्व त्याचं नाव, त्याला सांगितलं हा इंद्र घोडा पळवतोय म्हणले, इंद्राला आपण शासन करू. अत्रेणा चोदितो हंतु पृथुपुत्रो महारथा अन्वधावत संकृत. तेवढ्यात एकदा असाच घोडा पळविल्याबरोबर त्याला दिसलं कोणीतरी आहे. थांब 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 म्हणले, मी आत्ताच्या आत्ता तुझा वध करवतो. तिष्ठ तिष्ठेचा ब्रवीत, थांब, माझ्या बाणाचा आत्ता तुला मारा सहन करावा लागेल. जटिलम भस्मनाथ छन्नम. आणि एकदम पाहिलं, अरे दाढी जटा वाढलेल्या
कमंडलो हातात घेतलेला, आता याला कसं मारायचं? हा तर साधू आहे, साधूला कसं मारणार? संन्याशाला कसं मारणार? तस्मै बाणंद मुंचती, मग बाण सोडला नाही, म्हणजे साधूची हत्या होईल. वास्तविक तो साधू नव्हता, इंद्रच होता, पण वेगवेगळे वेश त्यांनी धारण केले. वधा निवृत्तम, मग वध केला नाही. शेवटी असं करत करत अनेक वेळेला त्यांनी रावणम गृध्रराडी व असं वर्णन केलंय. ज्याप्रमाणे रावण यांनी या जटायू पक्षाला मारण्यासाठी हातात तलवार घेतली होती, त्याप्रमाणे तो जसा त्याच्या मागे पळत होता, रावणाच्या मागे जसा जटायू पळत होता, तसा हा विजिताश्व इंद्राच्या मागे पळत होता. तत्तसेचा दूतम कर्म भिक्षपरमशया नामधेयम तदूतमे विजिताश्वी ते प्रभो, आणि म्हणून त्याचं नाव विजिताश्व असं झालं. अत्रेणाच्युतमे संधी विष्णम वृषा, आणि मग अत्रेने सांगितलं की हे पा, ज्या इंद्रानी हा घोडा पळवलाय आतापर्यंत, इंद्र हा उद्योग करतोय आणि अंतर्धान पावतोय, घोडा बाजूला ठेवतो, अंतर्धान पावतो, त्या इंद्राला आपण आता बचक बसू. मग पृथू म्हणाले नाही, अहो इंद्रासाठी तर यज्ञ करतो आपण, तेव्हा इंद्राला मारण्यात काही मतलब नाही, जाऊ द्या, आपण त्याला सोडून देऊ, त्याचे अपराध आपण पोटात घालू. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तानी पापस्य खंडाने लिंग खंड मेहोच्चते. मग इंद्रांनी जे जे रूप धारण केले ते कोणते? सगळे खोटे होते. साधू, वेश साधूचा, पण प्रत्यक्षात इंद्रच. वेश बरोबर खोटा, जटा धारण करायचा, भस्म धारण करायचं, माळा धारण करायच्या, म्हणजे पापस्य खंडानी पाखंडानी असं त्यांनी त्याची व्युत्पत्ती दिलेली आहे. पापाचे खंड, पापाचे तुकडे, म्हणून पाखंड शब्द त्यातून तयार झाला. आणि ते म्हणतात इथून पुढे यातून पाखंड धर्म निर्माण होईल. पाखंड धर्म म्हणजे काय? वरवर सगळं खोटं, संन्याशाच्या छातीत चोळी आणि मुमुक्षू फिरतो गल्ली बोळी. पुढे परिस्थिती अशीच येईल म्हणले की लोक नुसते नाटकं करतील. लंबी माला जप्त आहे, फक्त मोठ्या प्रमाणे माळा गळ्यामध्ये घालायच्या, टोपी घालायची, टिळा लावायचा. एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे टिळा टोपी माळा गाळा म्हणती आम्ही संत, आणि परस्त्री देखोनी झाले चंचल चित्त. ही अवस्था पुढे येईल म्हणे. हा त्याला म्हणतात पाखंड. तेव्हा पाखंडाचरण हा धर्म त्यातून निर्माण झाला. धर्म इतिव धर्मेशु नग्नपणादिषु. काही लोक ज्याप्रमाणे पाखंडाचरण करतील, नुसते जटा धारण करतील, भस्म धारण करतील, मनामध्ये मात्र आपण म्हणतो मुख में राम आणि बगल में छुरी, अशा प्रकारचे लोक राहतील. चार्वाकाचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलंय. बाह्य वेशधाऱ्याचा निषेध संतांनी केलेलाच आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा केलाय. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. भगवा वस्त्र म्हणजे काय संन्यास असतो असं नाही. अहो कुत्र्या देखील भगवच असतं, पण तो काही मुक्त होतो का? नाही. त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणामध्ये विरक्ती नाही तो मुक्त होऊ शकत नाही. पण कपडे धारण केले की लोकांना वाटतं नाही नाही हा कोणीतरी मोठा आहे, महात्मा आहे. जटा धारण केली, दाढी वाढवली, हातात काय माळा घेतल्या, भस्म धारण केलं, अरे अरे मोठा माणूस आहे बाबा, नमस्कार करा. कशाला नमस्कार केला तुम्ही? नुसत्या बाह्य वेशाला नमस्कार केला. आणि मग असू द्या म्हटलं, जाऊ द्या. आणि त्यावेळेला तत्वमृदे शक्र बोधाभिसंधितम. शक्र म्हणजे इंद्राला मारण्यासाठी हा विजिताश्व तयार झाला, पण पृथू म्हणाले नको, मारू नका, जाऊ द्या. निवारयामास, नको म्हणजे त्याला मारू नका, त्याच्यासाठी ते यज्ञ करायचं, त्याला कशाला मारता? प्रसयराजून जोहामिते हितम. आणि मग पुन्हा 100वा यज्ञ मात्र पूर्ण झाला नाही, पण आहुती दिल्याबरोबर भगवान यज्ञ नारायण त्यातून प्रगट झाले. अहो प्रत्यक्ष पृथूने यज्ञ केलाय. पृथू म्हणजे विष्णूच होते. तेव्हा न वध्यो भवितामिंद्रो यज्ञ भगवत तनु. यज्ञ नारायण प्रगट झाले. ते म्हणाले इंद्राला मारू नका, इंद्राला तुम्ही माफ करा, क्षमा करा. अहो तुमचं यज्ञ पूर्ण झाला. मी तुम्हाला सांगतो, अलम ते क्रतुभी, अलम पूर्ण झाला, क्रतुभी तुमचा यज्ञ परिपूर्ण झाला. 100 यज्ञ तुमचे झाले, मी सांगतो तुम्हाला. म्हणून यज्ञ पुरुष प्रगट झाले. या यज्ञ पुरुषाची सर्वांनी पूजा केली. भगवान पृथ्वीराजांनी सुद्धा त्यांची पूजा केली. आणि मग मैत्री म्हणतात विदुरा, याप्रमाणे या पृथ्वीराजाने अवभृत स्नान केलं. अवभृत स्नान कधी करतात? जेव्हा यज्ञ परिपूर्ण होतो त्यावेळेला अवभृत स्नान करतात. याप्रमाणे अवभृत स्नान केलं. अनेक मोठमोठ्या
मंत्रज्ञांना ज्ञानी लोकांना दक्षिणा दिली. पृथ्वी भूरी कर्मणे आणि अनेक ब्राह्मण वेदज्ञ यांना श्रद्धया लब्ध दक्षिणा, श्रद्धेने दक्षिणा अर्पण केली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि नंतर मैत्रेय म्हणतात विदुरा याप्रमाणे आता हे यज्ञ नारायण यांनी पृथूशी संवाद केलेला आहे. यज्ञ नारायण म्हणतात हे पृथू महाराज, अहो तुमचं आणि माझं रूप एकच आहे, तुम्ही आणि मी काही वेगळे नाहीत. धर्माच्या रक्षणासाठीच आपण हा अवतार धारण केलेला आहे. श्रेय प्रजापालन मेव राज्ञो, राजाचं कर्तव्य कोणतं आहे? प्रजापालन हे राजाचं कर्तव्य आहे. आणि यत् सांपराये सुकृत षष्ठमंशम, किती कर घ्यावा याचं विवरण इथे केलेलं आहे. कर किती घ्यावा राजाने? षष्ठमंशम, 6वा हिस्सा, मिळवलेल्या पैशातला 6वा हिस्सा राजाने कर म्हणून घ्यावा. म्हणजे मिळालेल्या पैशातला 100 पैशातले 6 पैसे हे राजाने घ्यावे. म्हणून 100 पैसे म्हणजे 1 रुपया मिळाला असेल तर 6 पैसे घेण्याचा अधिकार राजाचा. 6वा हिस्सा, तर समजा आपण 100ला जर भागलं 6नी तर जी 15 सखी 90, साधारणतः 15 रुपये किंवा 15.5 रुपये एवढे होतात. तेव्हा 15.5 रुपये, 100 रुपयातले 15.5 रुपये राजाने घ्यावे. याप्रमाणे षष्ठमंशम हरतान्यथा पुनः प्रजाना, मात्र ते प्रजेसाठी खर्च करावेत, घ्यावेत. कशासाठी? आपलं डबुलं भरण्यासाठी नाही, आपलं घर भरण्यासाठी नाही. ते म्हणतात प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन हे घ्यावेत. तसं जर केलं नाही तर काय होतं हे त्यांनी सांगितले. जर प्रजेकडून कर घेतला आणि प्रजेचं रक्षण किंवा तिचं परिपालन करण्याचं कर्म केलं नाही तर प्रजेचं सगळं पाप राजाला लागतं आणि राजा ताबडतोब पाय उतार होतो. आणि जर प्रजेचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली तर प्रजेचं पुण्य राजाला लागतं आणि राजा अधिकाधिक पुण्यवान होतो. म्हणून ते म्हणतात हरतान्यथा पुण्य प्रजाना मरक्षिता करो हागमती. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा या यज्ञ नारायणांनी पृथूला उपदेश केला. पृथूनी त्यांना हात जोडले आणि सांगितलं. पृथूने या ठिकाणी खूप चांगली मागणी केली. पृथूने सांगितलं देवा मला काही नको, तुम्ही म्हटलात तुला काय पाहिजे मागून घ्या, मला काहीच नको आहे. मला राज्य नको, धन नको, दौलत नको, मला काहीच नको. मला काय पाहिजे? वरान विभूत वरदेव वर्षवरात बुधा, मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, मला तुमचा फक्त प्रेम द्या. पण त्यामुळं कदाचित लक्ष्मीचं माझं भांडण होईल असं म्हटलं. लक्ष्मी म्हणेल की सेवा करण्याचा अधिकार माझा आहे, पण मी भक्त आहे तुमचा, मी म्हणेल माझा अधिकार आहे. तेव्हा जसं पृथ्वीचं माझं भांडण झालं तसं लक्ष्मीचं माझं भांडण होईल, खोटं खोटं भांडण होईल. आणि लक्ष्मी म्हणेल की माझ्या अधिकारामध्ये तुम्ही काय येता. पण मग मला माहिती आहे तुम्ही कोणाची बाजू घेणार, तुम्ही माझीच बाजू घेणार, कारण तुम्ही भक्ताचीच बाजू घेणार, तुम्ही पत्नीची बाजू घेणार नाही. कारण लक्ष्मी नसली तरी सुद्धा तुमचं जीवन काही अडत नाही. निर्धन असलं तरी तुम्हाला काही अडत नाही तुमचं, तुम्ही कुठेही जगू शकता, कुठेही राहू शकता, तुम्हाला लक्ष्मी वाचून अडत नाही. लक्ष्मीचं मात्र तुमच्या वाचून अडतं, लक्ष्मी तुमचे पाय सोडत नाही. त्यामुळे लक्ष्मीचं तुमच्यापासून अडतं पण तुमचं मात्र तिच्या वाचून अडत नाही. म्हणून मला मात्र 1000 कान तुम्ही मला द्या. तुम्ही म्हटलात ना मग तुम्ही काय पाहिजे तर विधस्व करणायुत मेषमे वरम, मला 1000 कान द्या. मला 1000 कान कशाला? अहो तुमचं स्तुती स्तवन कथा ऐकण्यासाठी 2 कान पुरेसे नाहीयेत, 2 कान कमी पडतील. म्हणून 1000 कान द्या, ज्या 1000 कानाने मी तुमच्या कथा ऐकेल. आणि महत्तमांतर हृदयान मुखच्युतो वधसो करणायुत मेवरहा, स उत्तम श्लोक महन मुखच्युतो भगवत्पदांबुजनिलाहा. आणि म्हणून हे भगवंता याप्रमाणे आपली स्तुती, आपली कथा, आपली गाथा ऐकण्यासाठी मला 1000 कान द्या. अर्थात 1000 कान म्हणजे प्रजेने तुमचं स्तुती आणि स्तवन ऐकलं पाहिजे. प्रजा ही 1000 कानांची आहे ना. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात हे देवाचं वर्णन आपण करतो, तेव्हा ही प्रजेचं वर्णन आहे. प्रजेला 1000 डोळे, 1000 कान, 1000 नाक, 1000 हात, 1000 पाय, म्हणजे प्रजेने तुमचं गुणवर्णन करावं असा आशीर्वाद मला द्या. प्रजेने भगवंताच्या गुणवर्णनामध्ये तल्लीन राहावं
आणि गुणकथन ऐकावं हा आशीर्वाद मला द्या. याप्रमाणे त्यांनी सांगितलं, यथाचरित बालहितम पिता स्वयं तथा त्वमेव आसीत् समीहतुः. आणि आपण ज्याप्रमाणे लहान मुलगा चालू लागला म्हणजे आई त्याला चालण्याला मदत करते, त्याला हळूहळू त्याला चालायला लावते, त्याचा हात धरून चालवते, त्याप्रमाणे देवा तुम्ही भक्तांचा हात धरून चालवता. आपल्या संत वाङ्मयात सुद्धा म्हटलंय ना की मी जर पडत असेल, मी जर चुकत असेल तर देवा तू मला या मधून उठवतोस आणि चालवतोस. प्रत्येक ठिकाणी तूच माझं चालक आहेस, तू मला हात धरून चालवतोस. त्याप्रमाणे हे भगवंता तुम्ही श्रेष्ठ आहात. अशा प्रकारचं पृथूंनी विनंती केली, हात जोडले आणि त्यांच्याकडून वरदान मागून घेतलं. यानंतर प्रजेला पृथू काय उपदेश करतील आणि या यज्ञाच्या समारंभामध्ये इथे प्रत्यक्ष यज्ञ मंडपामध्ये सनक सनंदनादी कसे उपस्थित होतील आणि ते कसा उपदेश करतील त्या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.